नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की जो काल परवा जे सरपंचाचा खून झाला आणि त्या सरपंचाच्या खुनामध्ये तो वाल्मिक कराड आणि त्याचे काही जे सहकारी असते त्यांना जे अटक केली आणि त्यांच्यावर काही जणांवर मोका लावण्यात आला आणि त्याच्यामधलं एक अजूनही सापडला नाहीये. तर यासाठी आपण आज व्हिडिओ बनवत आहे, की या सगळ्यांना एक कायदा लागू झाला आहे आणि तो कायदा असा आहे, की सगळ्यांना एकत्र ते जास्त गुन्हे असल्यामुळे त्यांच्यावरती मोका नावाचा एक कायदा लागू झाला आहे. आणि मोका नावाचा कायदा आहे, काय आहे, तो आज आपण याच व्हिडिओमधनं पाहणार आहोत. तरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपला व्हिडिओ नवीन बघता असाल, तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे जो सांगतो या व्हिडिओमध्ये ते आपल्या मित्रापर्यंत किंवा आपल्या फॅमिलीपर्यंत शेअर करा. म्हणजे संघटित गुन्हेगारी त्याला प्रतिबंध लागण्यासाठी जो कायदा तयार केलेला आहे, तो त्याचं नाव आहे मोक्का. तर आज आपण या व्हिडिओमध्ये मोक्का म्हणजे काय आणि त्याच्याबद्दल ते कोण कायद्यांची अंमलबजावणी करू शकतं हे पाहणार आहोत. 24 फेब्रुवारी 1999 रोजी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पक्ष हे यांच्या कार्यकाळाच्या काळामध्ये हा कायदा लागू करण्यात आला. तर गुन्हेगारी त्वरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संघटित गुन्हेगाराला आळा बसण्यासाठी या कायदा अंमलात करण्यात आला किंवा अंमलात आणण्यात आला. तर मोक्का कायद्याची अंमलबजावणी कोण करू शकतं आणि मोक्का कायदा कशामुळे होतो आणि कशामुळे लागतो ते बघूया आपण. सुपारी देणे, घेणे, खून करणे, खंडणी, अंमली पदार्थाची तस्करी, अपहरण, संघटित गुन्हे इत्यादीवर हा मोका कायदा वापर केला जातो किंवा लागू केला जातो. तर या कायद्याअंतर्गत दोषींना 10 वर्षे कारावास, जन्मठेप किंवा मृत्यूदंड, 5 लाख रुपयाचा दंड पण ठोठावला जाऊ शकतो किंवा लावला जाऊ शकतो. गुन्ह्यात सहकारी जे जे पण नातेवाईक किंवा त्यांचे मित्र वगैरे करत आहेत, त्यांच्यावर ही कार्यवाही केली जाते. तर याच्यामध्ये तपास प्रक्रिया कशी काम करते ते बघूया. गुन्हा शहरी भागात घडल्यास सहाय्यक पोलीस आयुक्त तपास करतात आणि गुन्हा हा ग्रामीण भागात घडला तर त्याच्या तपासामध्ये जिल्हा पोलीस उपअधीक्षक करतात. तपासासाठी कमीत कमी 30 दिवसापासून ते 80 दिवसापर्यंत पोलीस कोठडी ठेवली जाते. आरोपीला तपास करण्यासाठी 30 दिवस ते 180 दिवसापर्यंत पोलीस कोठडी ठेवली जाते. तर युवकांसाठी एक संदेश आहे, जे की आपली नवीन पिढी आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आदर्श मानू नका. आपल्या घरच्या जबाबदाऱ्यावर लक्ष केंद्रित करा. जे की तुमचं घर आहे, घर नाही आहे. तुमच्या घरात खायला काय आहे, खायला काय नाही आहे, तुम्ही काय करताय जीवनामध्ये या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. तरच संविधानिक मार्गाने यशस्वी व्हाल आणि समाजात प्रेमाने वागण्यानेच खऱ्या अर्थाने जग जिंकता येते. तर शेवटचा संदेश एवढाच सांगतो, की भारताचा प्रत्येक नागरिक हा देशाचा आदर राखला आणि गुन्हेगारीपासून दूर राहायला बांधील आहे. समाजात आदर्श निर्माण करण्यासाठी सकारात्मक विचारसरणी आवश्यक आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय माहिती भेटली? तर आपला व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांनो फॅमिलीपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन जर असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि ते बेल आयकॉन पण दाबा, कारण ते आपणाला आपले प्रत्येक व्हिडिओ येत राहतील आणि तुम्हाला माहिती भेटत राहील.